नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेमध्ये आपलं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आजची पहिली कथा नागपूर शहराची आहे. ही घटना 2017ची आहे. समीर देशपांडे यांना पोलीस दलात नोकरी करताना 20 वर्षे उलटून गेली होती. तो एका छोट्या पदाचा अधिकारी हवालदार होता. साधारणपणे या पदावर इतकी पगार मिळत नाही की कोणी स्कॉर्पिओसारखी लक्झरी गाडी घेऊ शकेल किंवा शहरात मोठा बंगला बांधू शकेल. पण समीर वेगळ्या प्रकारचा माणूस होता. त्याची विचारसरणी मोठी होती आणि तो फक्त नोकरीपुरता मर्यादित राहू शकत नव्हता. समीरकडे एक भव्य घर आणि 2 महागड्या गाड्या होत्या. ही संपत्ती फक्त नोकरीतून न आल्याने तो बराच काळ जमीन जायदादीच्या व्यवसायातही सक्रिय होता. त्याने काही सहकार्यासोबत मिळून या व्यवसायात कोट्यवधी रुपये कमावले होते. पैशाची समीरकडे काही कमी नव्हती. लोक त्याला बघून चकित होत की एका पोलीस कर्मचाऱ्याचं इतकं भव्य जीवन कसं चालू शकतं. पण जितकं त्याचं जीवन बाहेरून चकचकीत दिसत होतं तितकंच आतून रिकामं होतं. दौलत त्याने खूप कमावली होती, पण कौटुंबिक सुख त्याला लाभले नव्हते. घरात आनंद नव्हता, नात्यात ती ऊब नव्हती जी माणसाला सर्वात जास्त हवी असते. म्हणतात ना, जीवनात सर्व काही मिळवणे म्हणजे यशस्वी नसते. कधीकधी खूप काही मिळूनही माणूस एकटाच राहतो. समीरची कहाणी ही अशीच होती. वडिलांचं निधन झाल्यानंतर समीर देशपांडेचं जीवन अचानक बदललं. घराची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली आणि परिस्थिती सोपी नव्हती. पण त्याने हार मानली नाही. अनेक अडचणींना तोंड देत त्याने मेहनत केली, संघर्ष केला आणि शेवटी पोलीस खात्यात हवालदाराची नोकरी मिळवली. नोकरी लागल्यानंतरही समीरने थांबणे शिकले नाही. त्याने जमीन जायदादीच्या व्यवसायात हात आजमावला आणि काही लोकांसोबत भागीदारीत हे काम सुरू केले. या कामात त्याने हळूहळू चांगले पैसे कमवायला सुरुवात केली. या दरम्यान एक दुःखद घटना घडली. समीरच्या मेहुण्याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. बहीण गीता आपटे आणि तिची मुलगी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. समीरने परिस्थिती समजून घेऊन बहिणीला आणि भाचीला आपल्यासोबत घरी आणले. त्याला हे नको होते की त्या दोघी एकटेपणा आणि वेदनेत राहतील. भाचीच्या शिक्षणासाठी समीरने कसलीही कमी ठेवली नाही. त्याने तिची नोंदणी औरंगाबादच्या एका चांगल्या शाळेत करून दिली, जेणेकरून ती पुढे जाऊन स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल. समीरची ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट होती की तो माणुसकीवर विश्वास ठेवायचा. तो सर्वांशी स्नेहाने बोलायचा, नाते सांभाळायचा आणि गरजूंना मदत करण्यासाठी नेहमीच तयार असायचा. धार्मिक कार्यामध्येही त्याची खोलवर रुची होती. मंदिरातील कार्यक्रम असो की भंडारा, समीर मोकळ्या मनाने त्यात सहभाग घ्यायचा आणि सहकार्य करायचा. पण दैवाने त्याच्यासाठी काही वेगळाच आराखडा ठेवला होता. जवळपास 5 वर्षापूर्वी त्याचे दोन्ही मूत्रपिंड बिघडले. डॉक्टरांनी त्याला स्पष्ट सांगितले की आता जास्त वेळ शिल्लक नाही. ही बातमी त्याला धक्क्यापेक्षा कमी नव्हती. त्याने आयुष्यात जे काही कमावले होते, आता आई, बहीण आणि भाजेच्या भविष्याची चिंता त्याला पछाडू लागली. तो हरवेळी हेच विचार करू लागला की त्याच्यानंतर त्यांचं काय होईल. नागपूरच्या एका उपनगरात बजारिया नावाची वस्ती आहे. याच वस्तीत समीर देशपांडे राहत होता. जून महिना होता आणि सुमारे सकाळी 10 वाजता समीर देशपांडे घराबाहेर आले. तेव्हा त्यांच्या नजरेस त्यांच्या शेजाऱ्यांच्या मुलाची संजयची बाईक पडली, जी त्यांच्याच दारासमोर उभी होती. बाईक बघून समीर थोडा नाराज झाला. त्यांनी बडबडत म्हटलं, या लहान्याला नेहमी माझ्याच दारासमोर बाईक उभी करायची असते. थोडा वेळ त्यांनी वाट पाहिली, मग संजयला हाक मारली. पण जेव्हा कोणाच्याकडून उत्तर आलं नाही तेव्हा त्यांनी थेट संजयच्या मोबाईलवर कॉल केला. तिकडे संजयने मोबाईल स्क्रीनवर समीर काका हे नाव पाहिल्यावर सर्व काही लगेच समजले. त्याला माहीत होतं की समीर काकांची स्कॉर्पिओ बाहेर उभी आहे आणि आता ते आत गेटमध्ये पार्क करू इच्छितात, पण गाडीच्या मार्गात त्याची बाईक अडथळा आहे. जसाच समीर काकाचा फोन आला, संजयने उशीर न करता बाईक हलवण्यासाठी घराबाहेर पाऊल टाकले. पण जे दृश्य त्याने पाहिले त्याला स्तब्ध करून टाकले. तो हबक्यात बसला. समीर काकावर 2 तरुण पिस्तूलचा नेम धरून गोळ्या झाडत होते. गोळ्यांचा आवाज ऐकून आसपासची मंडळी घाबरून स्वतःच्या घराबाहेर आली. काही समजण्यापूर्वीच सर्वत्र गोंधळ उडाला. लोकांनी पाहिलं की समीर रक्ताने लबलब झालेला होता. रस्त्यावर तळपळत होता. त्याच्या शरीरातून सतत रक्त वाहत होते आणि तो वेदनेने आक्रोश करत होता. हे सर्व इतकं अचानक घडलं की कोणालाही काहीच विचार करण्याची संधी मिळाली नाही. इकडे हल्लेखोर अंधार आणि गडबडीचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पळून गेले. ते एका पांढऱ्या रंगाच्या गाडीत आले होते आणि त्यातच बसून वेगाने पळ काढला. तिकडे वस्तीतील काही लोकांनी त्वरित पोलिसांना फोन केला आणि त्या परिसरातील पोलीस स्टेशनला संपूर्ण घटनेची माहिती दिली. योगायोग असा की त्या स्टेशनचे प्रमुख इन्स्पेक्टर माधव शेटे त्यावेळी स्टेशनवरच उपस्थित होते. जेव्हा त्यांना घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी उशीर न करता FIR नोंदवली आणि तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. यापुढे इन्स्पेक्टर माधव शेटे स्वतः पोलीस तुकडी घेऊन घटनास्थळी निघाले.
थोड्याच वेळात वरिष्ठ अधिकारीही तेथे पोहोचले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक तुकडीलाही बोलवण्यात आले, जेणेकरून पुरावे गोळा करण्यात येतील. तपासात हे स्पष्ट झाले की समीरला पिस्तुलाने अगदी जवळून गोळी मारली होती. गोळी लागताच तो जमिनीवर कोसळला आणि भयानक रक्तस्राव झाला. हे भीषण दृश्य पाहून समीरची आई आणि बहीण घराबाहेर आल्या. त्या कणत रडत होत्या आणि वारंवार एकच गोष्ट म्हणत होत्या, आमच्या मुलाला कोणी मारले. त्यावेळी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजर समीरच्या आईवर पडली आणि त्यांना काही आठवलं. दरअसल काही दिवसापूर्वी 1 जूनला हीच वृद्ध महिला त्यांच्या कार्यालयात तक्रार घेऊन आली होती. त्या तक्रारीत लिहिले होते की तिच्या मुला समीरचे जमीन व्यवसायाचे भागीदार आता फसवणुकीवर उतरले आहेत. त्यांनी मिळून त्याचे बरेच पैसे अडकवले आहेत आणि आता त्याला मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. त्यावेळी अधिकाऱ्यांनी प्रकरण गांभीर्याने घेतलं होतं आणि तपास सुरू केला होता. घटनास्थळावरून सर्व आवश्यक पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी समीरचे शव पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. यानंतर इन्स्पेक्टर माधव शेटे यांनी समीरच्या शेजाऱ्यांशी चौकशी सुरू केली. बोलण्यात ही बातमी समोर आली की समीरची दोन्ही मूत्रपिंडे बिघडली होती आणि डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते की तो आता जास्त दिवस जगणार नाही. यामुळे तो गेल्या काही दिवसापासून खूप उदास आणि एकाकी राहू लागला. पोलिसांसाठी ही गोष्ट आश्चर्यकारक होती की जेव्हा समीरचे आयुष्य मोजक्याच दिवसाचे शिल्लक राहिले होते, तेव्हा त्याला गोळी मारण्याची काय गरज होती. शेवटी असा कोणतं कारण होतं की त्याची हत्या करण्याची योजना आखली गेली. तपासात हेही समोर आलं की हल्लेखोरांनी समीरला अतिशय जवळून गोळी मारली होती. यावरून पोलिसांना अंदाज आला की हा कोणताही अचानक घडलेला गुन्हा नव्हता, तर आधीच माहिती गोळा करून संपूर्ण योजनाबद्ध पद्धतीने केलेला खून होता आणि या कामासाठी बहुधा भाडोत्री गुंडाचा वापर केला गेला होता. चौकशीत जेव्हा पोलिसांनी समीरच्या वैयक्तिक जीवनाची सखोल तपासणी केली, तेव्हा आणखी एक मोठा पैलू समोर आला. समीर पोलीस नोकरीसोबत जमीन जायदादीच्या व्यवसायातही सक्रिय होता आणि गौरी बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक फार्म तयार केली, जी त्याच्या आई गौरीदेवी यांच्या नावे होती. या फार्ममध्ये मुख्य भागीदार म्हणजे समीरची आई गौरीदेवी, बहीण गीता आपटे आणि कुटुंबातील दुसरा सदस्य प्रकाश होता, ज्याच्याकडे एकूण 51% हिस्सा होता. उर्वरित हिस्स्यात समीरचा खास मित्र महेश जाधव, यांची पत्नी सुनीता जाधव, त्यांचे वडील प्रीतम जाधव आणि मोहम्मद फारूक यासह इतर काही भागीदार होते. आता पोलिसांना हे समजू लागले की प्रकरण कुठेतरी पैशाशी आणि हिस्सेदारीतील मतभेदांशी निगडीत असावे. समीरच्या हत्येचा गुंता सोडवण्यासाठी पोलिसांनी त्याच्या जवळपास अर्धा डझन भागीदारांकडून तपशीलवार चौकशी केली, पण कोणताही ठोस हाती लागला नाही. विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे एकतर अस्पष्ट होती किंवा आधीच तयार केलेली वाटत होती. प्रकरण जिथं दिसत होतं त्यापेक्षा कितीतरी गुंतागुंतीचं होतं. गुन्हा शाखेत तैनात असलेला महेश जाधव, जो समीरचा अत्यंत जिवलग मित्र होता, तो सतत चर्चेत होता. पोलिसांना शंका नव्हती, पण तपासाच्या दारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करणे आवश्यक होते. जेव्हा समीरची आई गौरीदेवी यांना महेश जाधवबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी विश्वासाने हे मान्य करण्यास नकार दिला की तो कोणत्याही साजिशीत सहभागी असू शकतो. पण पोलिसांना संशय होता की प्रकरण फक्त भावनांनी सुटणार नाही. तपासात समोर आलेल्या एका CCTV फुटेजने लक्ष वेधले, ज्यात घटनेच्या आसपास एका पांढऱ्या रंगाची जीप दिसत होती. ही तीच गाडी होती ज्यात हल्लेखोर पळताना दिसले. इन्स्पेक्टर माधव शेट्टे यांनी हे फुटेज घेऊन महेश जाधवकडून माहिती घेतली. वाहन ओळखल्यावर असं लक्षात आलं, हे फुटेज घेऊन महेश जाधवकडून माहिती घेतली आणि ती दीपक जाधव यांचा भाऊ जगमोहन याची होती. ही माहिती मिळताच तपासाची दिशा स्पष्ट झाली. आता प्रकरण भागीदारीशी जोडलेल्या पैशापर्यंत आणि नात्याच्या गुंतागुंतीच्या स्तरापर्यंत पोहोचले होते. पोलिसांना आभास होऊ लागला की हत्येमागे एखादी वैयक्तिक वैर किंवा लोभाशी निगडीत खोल कारण लपलेले असू शकते. हेही शक्य होते की हत्या कोणा जवळच्या माणसाच्या मिलभिगतीने अंजाम दिली असेल. या छोट्याशा एका सुगाव्याने पांढऱ्या जीपची ओळख इन्स्पेक्टर माधव शेटे यांनी समीर देशपांडे यांच्या हत्येचा स्तर उलगडायला सुरुवात केली. तपास जसा पुढे गेला तशी तस्वीर स्पष्ट होत गेली की हत्या कोणत्याही बाहेरचा धोका नव्हता, तर अंजाम देणारा समीरचा सर्वात जवळचा माणूस होता. तपासात समोर आलं, गुन्हा शाखेत तैनात असलेल्या कॉन्स्टेबल महेश जाधव याने, जो समीरचा जिगरमित्र मानला जात असे, त्यानेच 2.5 लाख रुपयामध्ये समीरची सुपारी दिली होती. इतकंच नव्हं तर त्याने सुपारीसोबत एक अतिरिक्त लालचही जोडली होती. त्याने सांगितले होते की ज्या गुंडाची गोळी समीरला लागेल त्याला 2.5 लाख रुपयाबरोबर एक नवीन बुलेट मोटरसायकलही बक्षीस म्हणून दिली जाईल. पोलिसांना हेही माहिती मिळाली की समीरच्या हत्येनंतर लगेचच शूटर सतवीर उर्फ जग्गू खरात याने महेश जाधवला फोन केला होता आणि कळवलं होतं की काम पूर्ण झालं. हीच कॉल पोलीस तपासाचा निर्णायक मोड ठरली. या कॉलच्या आधारे पोलिसांचे लक्ष समीरच्या सर्वात जवळच्या लोकांकडे आणखी गहनतेने केंद्रित झाले. सर्व भागीदारांना पुन्हा बोलून चौकशी केली गेली, पण यावेळी कोणताही ठोस माहिती नव्हती.
यानंतर पोलिसांनी रणनीती बदलली आणि 10 जूनच्या रात्री बिर्ला नगर परिसरातून बेताल खरात, सतवीर खरात आणि शिवम जाधव यांना अटक केली. तिघांशीही जेव्हा कठोर चौकशी केली गेली तेव्हा ते कोसळले आणि त्यांनी कबूल केले की समीरच्या हत्येची संपूर्ण योजना महेश जाधवने आखली होती. सुपारी गुंड हरेंद्र राणा यांच्या संपर्कात असलेल्या दीपक जाधवच्या भावा सतवीरला दिली गेली होती. जेव्हा हा खुलासा झाला तेव्हा पोलिसांनी उशीर न करता महेश जाधवला देखील अटक केली. चौकशीत समीरच्या हत्येमागील संपूर्ण साजिश समोर आली. महेश आणि समीर गेले 22 वर्षे मित्र होते. दोघेही एकाच विभागात कार्यरत होते आणि गेली 10 वर्ष जमीन जायदादीचा संयुक्त व्यवसायात करत होते. दोघांनी मिळून अशोक गोयल यांची 42 बिघे जमीन विकत घेतली होती आणि त्यात जवळपास 300 प्लॉट कापून विकले गेले होते. या व्यवसायात समीरने पैसे लावले होते आणि महेश त्याची मार्केटिंग आणि सौदेबाजी पाहत होता. जेव्हा जमिनीचे अनेक मोठे प्लॉट विकले गेले तेव्हा महेशने समीरला त्याचा वाटा दिला नाही. जमीन विक्रीतून जवळपास 1.5 कोटी रुपये आले होते. त्यातून काही रक्कम अशोक गोयल यांचे देणे फेडले गेले, पण समीरला त्याचा हिस्सा मिळाला नाही. या जमिनीच्या व्यवहारात समीरच्या आई गौरीदेवी यांची एक अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. संपूर्ण जमिनीची विक्री करण्याचा अधिकार गौरीदेवी यांच्या नावे होता. म्हणजे कोणत्याही प्लॉटची नोंदणी तेव्हाच होऊ शकत होती जेव्हा त्या स्वतः त्यावर सही करतील. समीरने ही व्यवस्था मुद्दाम केली होती कारण त्याला शंका आली होती की त्याच्या जिवलग मित्राची नीत बदलली आहे. समीरला अंदाज होता की महेश आता विश्वासाचा राहिला नाही, म्हणून त्याने जमिनीच्या विक्रीचे संपूर्ण नियंत्रण आपल्या आईच्या नावे करून दिले जेणेकरून कोणतीही फसवणूक होऊ नये. त्यामुळे महेश त्या प्लॉटची नोंदणी करू शकत नव्हता, ज्याच्या बदल्यात त्याने आधीच अनेक पक्षाकडून मोठी रक्कम अग्रिम घेतली होती. आता तेच अग्रिम देणारे लोक महेशवर दबाव आणू लागले की लवकरात लवकर नोंदणी करून द्यावी, नाहीतर पैसे परत करावे. तिकडे जमिनीचे मूळ मालक असलेले अशोक गोयल हे समीरच्या कामाकडे आणि वर्तनाकडे पाहून खूप प्रभावित झाले होते. तेही समीरच्या बाजूने उभे राहू लागले होते. समीरने गौरीदेवी यांच्या नावाने नोंदणीकृत फॉर्मच्या माध्यमातून 12 कोटी रुपयाचा चेक अशोक गोयल यांच्या स्वाधीन केला होता. मात्र या व्यवहारातही महेशने स्वतःच्या हिश्श्यातील जवळपास 2 कोटी रुपयाची फेरफार केली होती. हीच गोष्ट 2 मित्रांमधील अंतराची सर्वात मोठी कारणीभूत ठरली. आता दोघांमधील नाते मैत्रीपासून शत्रुत्वाकडे वळाले होते. परिस्थिती इतकी बिघडली होती की दोघांनी एकमेकांना कायदेशीर नोटीसही पाठवल्या होत्या. यानंतर महेशने समीरला न कळवता सिटी सेंटर भागात 85 लाख रुपयांचा एक आलिशान बंगला विकत घेतला. ही बातमी जेव्हा समीरला कळाली तेव्हा त्याचा विश्वास पूर्णपणे कोसळला. आता तो महेशकडे शंकेच्या नजरेने पाहू लागला. मैत्रीच्या नावाने जो विश्वास वर्षानुवर्षे तयार झाला होता तो पूर्णपणे चुराचूर झाला होता. समीरच्या उदासीनतेने आणि सततच्या कायदेशीर दबावाने त्रस्त झालेल्या महेशने एक क्रूर योजना आखली. तेकनपूर येथील जमीन व्यवहारातील त्याचा भागीदार जगमोहन खरात उर्फ जग्गू याला त्याने लालच दाखवली की जर समीरला मार्गातून दूर केले तर त्याला त्या प्लॉटची नोंदणी मोफत करून देईल, ज्यासाठी त्याने अग्रिम दिले होते. जगमोहन खरातची बहीण बिर्ला नगरमध्ये राहत होती आणि त्याच भागात आरोपी बेताल खरातही राहत होता. जगमोहनने बेतालला सांगितले की त्याला असे लहान पाहिजेत जे पिस्तुलाने अचूक नेम लावू शकतील. बेतालने लवकरच शुभम जाधव आणि सतवीर जाधव यांची शोध घेतला. दोघांना सुपारी म्हणून 1-1 लाख रुपये ठरले. जगमोहनच्या चौकशीत खुलासा झाला की महेश जाधव गेले 2 आठवडे समीरला दूर करण्याच्या योजनेत गुंतला होता. यापूर्वीही रेल्वे स्टेशनजवळ त्याला मारण्याचा प्रयत्न करून पाहिला होता, पण समीर कसाबसा वाचला होता. यावेळी त्याने प्रत्येक पावलावर सावधगिरी बाळगली. हत्येच्या दिवशी सर्वात महत्त्वाची भूमिका समीरचा शेजारी मनोज श्रीवास्तव याने बजावली. मनोजने समीरच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली आणि जसा समीर स्वतःची स्कॉर्पिओ घेण्यासाठी घराबाहेर पडला तसाच मनोजने सतवीरला फोन करून सांगितले की लक्ष्य बाहेर आला आहे. फोन मिळताच सतवीर आणि शुभम घटनास्थळी पोहोचले आणि सतवीरने जवळून समीरवर गोळी झाडली. रक्ताने लबालब झालेला समीर तिथेच रस्त्यावर कोसळला. हत्येनंतर दोन्ही हल्लेखोर जगमोहनच्या बोलेरो गाडीत बसून पळ काढले. पोलीस तपासात हेही समोर आले की जेव्हा समीरला गोळी मारली जात होती तेव्हा महेश जाधव घटनास्थळाजवळच उपस्थित होता आणि संपूर्ण घटनाक्रम नजर ठेवत होता. तो खात्री करून इच्छित होता की त्याचे कार्य पूर्ण होते. इतकेच नव्हे तर हत्येनंतर जगमोहन खरात अलीगडला पळाला आणि स्वतःला एका फसव्या खटल्यात बेकायदेशीर पिस्तूल आणि कारतूस ठेवण्याच्या गुन्ह्यात अटक करून घेतली. त्याची मनीषा होती की खऱ्या प्रकरणात पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. महेश जाधवची कपटकथा इतकी होती की हत्या करून घेतल्यानंतर तो समीरच्या घरीही गेला. तिथे त्याच्या वृद्ध आई गौरीदेवी आणि बहीण गीताला धीर दिला. त्यांचे अश्रू पुसले आणि तो सर्वात मोठा शुभचिंतक असेल तो 1 आठवड्यापर्यंत समीरच्या घरी येत जात राहिला. पण त्याला हे माहीत नव्हते की गुन्हा कितीही स्वच्छतेने केला तरी सत्य जास्त दिवस लपत नाही.
गुन्हा शाखेच्या सखोल तपासानंतर समीरच्या हत्येची संपूर्ण साजिश समोर आली. पोलिसांनी महेश जाधव, सतवीर जाधव, शुभम जाधव, बेताल खरात, मनोज श्रीवास्तव आणि जगमोहन खरात यांना अटक करून कोर्टात सादर केले, जिथून सर्वांना तुरुंगात पाठवण्यात आले. त्याच्या मृत्यूने एका आईकडून तिचा एकुलता एक मुलगा हिरावून घेतला आणि एका बहिणीकडून तिचा शेवटचा आधार. समीरच्या हत्येने फक्त एका व्यक्तीचा अंत झाला नाही, तर एका कुटुंबाचे भविष्य, एका विश्वासाची कथा आणि एका आईच्या जीवनातील सर्वात मौल्यवान नातेही संपुष्टात आले. आणि सर्वात मोठा प्रश्न हाच राहिला, ज्या मित्रावर समीरने सर्व काही अर्पण केले होते तोच त्याचा सर्वात मोठा शत्रू ठरला. आणि आजची दुसरी कहाणी हरियाणा राज्यातील एका मोठ्या शहराची आहे. ही घटना 2025ची आहे. 3 मेची सकाळ होती. सुशांत नगर परिसरात दररोजप्रमाणे एक महिला कामासाठी निघाली होती. ती एका NGOसाठी काम करत होती आणि वन विभागासाठी रोपे लावण्याचे काम करत होती. आसपासची स्वच्छता ही तिची दैनंदिन जबाबदारी होती. त्याच दिवशी सकाळी सुमारे 11:30 वाजता जेव्हा ती नादर शाळेजवळ पोहोचली तेव्हा तिच्या नजरेस एका काळ्या रंगाची सुटकेस पडली. सुटकेस रस्त्याच्या कडेला झुडपाजवळ पडली होती, पण त्यात काही विचित्र होते. त्यावर माशा भुमळत होत्या, मुंग्या चघळत होत्या, जणू आत काही कुजत होते. प्रथम ती महिला थोडीशी कचरली, पण शंका वाढत गेली. तिने ताबडतोब आपल्या सहकारी अशोक कुमार याला बोलावले, जो त्याच NGOमध्ये काम करत होता. दोघांनी मिळून त्वरित पोलिसांना बातमी दिली. थोड्याच वेळात सुशांतनगर ठाण्याचे पोलीस तुकडी तिथे पोहोचली. पोलिसांनी जेव्हा सुटकेस उघडली तेव्हा तेथील दृश्य पाहून प्रत्येकाचे डोळे गरगरले. सुटकेसमध्ये एका महिलेचे शव होते. वय सुमारे 30 ते 32 वर्षाचे असावे. शवाची स्थिती बरीच हलाखीची होती, पण अजून पूर्णपणे कुजलेले नव्हते. पोलिसांना जेव्हा त्या तरुणीचे शव सापडले तेव्हा त्यांनी पाहिले की तिच्या मानेच्या आजूबाजूला, हातावर आणि छातीवर गोपनीय अवयवाजवळ भागावर कोणत्यातरी धारदार शस्त्राने निर्दयतेने मार लागलेला होता. अंदाज होता की त्या ठिकाणी टॅटूही होते, जे ओळख लपवण्यासाठी मुद्दाम पुसून टाकले गेले. यावेळी तरुणीची ओळख झाली नव्हती म्हणून पोलिसांनी तिचे फोटो सोशल मीडियावर टाकले होते आणि जो कोणी तिची ओळख सांगेल त्याला 25,000 रुपये इनाम देण्याची घोषणाही केली होती. तरुणीच्या शरीराची स्थिती पाहून पोलिसांना सुरुवातीस अशी शंका आली होती की ती बहुतेक सेक्स रॅकेटशी जोडली गेलेली कॉल गर्ल असावी, कारण साधारणपणे अशा प्रकारच्या टॅटू कॉल गर्ल्सच बनवतात. सुरुवातीच्या तपासात पोलिसांना हेही कळाले की हत्या 1 किंवा 2 मेच्या रात्री केली गेली होती आणि हेही स्पष्ट झाले होते की हत्या कुठेतरी दुसरीकडेच केली गेली होती. शव नंतर सुटकेसमध्ये टाकून सुशांतनगर परिसरात फेकून दिले गेले होते, जेणेकरून ओळख पटू नये आणि प्रकरण दडपून जावे. रात्र झाल्यानंतर पोलिसांची एक तुकडी शवाचे फोटो घेऊन त्या शहराच्या सिकंदरपूर मेट्रो स्टेशनजवळ पोहोचली. हाच तो परिसर आहे जिथे रात्रीच्या वेळी अनेक कॉल गर्ल्स ग्राहकांच्या शोधात दिसतात. पोलिसांची ही चाल काम करून गेली. एका कॉल गर्लने फोटो पाहताच ओळखले की ही मुलगी रेखा आहे आणि तिने सांगितले की रेखा त्या शहरातील नाथूपूर परिसरात एकटीच राहत होती. विवाहित होती, पण पतीपासून वेगळी झाली होती. मूळची ती पश्चिम बंगालची रहिवासी होती आणि गेले 2-3 वर्ष सिकंदरपूर मेट्रो स्टेशनभोवती ग्राहकांच्या शोधात येत असायची. त्या कॉल गर्लने हेही सांगितले की महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा लोकांचा पगार मिळतो तेव्हा त्यांची कमाई वाढते. 2 मेच्या संध्याकाळी सुमारे 7 वाजता रेखा एका तरुणाबरोबर गेली होती. नंतर रात्री 11 वाजता परत आली, पण रात्री सुमारे 2 वाजता दुसरा तरुण आला आणि तिला बाईकवर बसून स्वतःबरोबर नेले. त्यानंतर रेखा परत आलीच नाही. आता रेखाची ओळख झाल्यावर पोलिसांनी त्या कॉल गर्लकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सिकंदरपूर परिसरातील CCTV फुटेजची तपासणी केली. रात्री 2:15 वाजता एका फुटेजमध्ये रेखा एका तरुणासोबत बाईकवर जाताना दिसली. आता येथून पोलिसांना पहिला महत्त्वाचा सुगावा मिळाला. पुढच्या दिवशी 4 मेला पोलिसांनी रेखाच्या मोबाईलची शेवटची लोकेशन शोधली, जी त्या परिसरातच होती. त्या ठिकाणी एका घरासमोर तीच मोटरसायकल उभी आढळली, जी CCTVमध्ये दिसत होती. रेखाचा मोबाईल याच ठिकाणी जाऊन बंद झाला होता. बस मग काय, पोलिसांनी संशयावरून बाईकचा मालक 22 वर्षाचा दिनकर याला अटक केली आणि ठाण्यात आणले. थोडी चौकशी आणि थोडी कठोरता झाल्यावर दिनकर कोसळला. त्याने कबूल केले की रेखाची हत्या त्यानेच केली आहे आणि शव विसर्जित करण्यास त्याला त्याचा मित्र विजय विश्वास याने मदत केली होती. मग पोलिसांनी ताबडतोब विजयला देखील अटक केले. रेखाचा खून करणारा दिनकर हा उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील इंद्री गावचा रहिवासी आहे. त्याचे वय फक्त 22 वर्षाचे आहे आणि तो एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करतो. तर त्याचा मित्र विजय, जो या हत्येस त्याचा साथीदार बनला होता, तो उत्तराखंडातील उधमपूर जिल्ह्यातील प्रतापपूर गावचा रहिवासी आहे आणि व्यवसायाने खाजगी चालक आहे. सिकंदरपूरमध्ये दिनकर आणि विजय वेगवेगळ्या खोल्यामध्ये भाड्याने राहत होते, पण दोघांच्या खोल्या जवळजवळच होत्या. त्यामुळे त्यांची एकमेकांशी चांगली मैत्री झाली होती.
26 वर्षाचा विजय विवाहित आहे, पण त्याचे उत्पन्न जास्त नाही. मर्यादित पगारात तो आपली बायको आणि कुटुंब ज्या शहरात सोबत ठेवू शकत नव्हता, म्हणून त्याची पत्नी अजून गावातच आईवडिलांसोबत राहत होती. दिनकर रोज आपली मोटरसायकल घेऊन सिकंदरपूर मेट्रो स्टेशनला जात असे. मग मेट्रो पकडून आपल्या मेडिकल स्टोअरच्या नोकरीवर निघत असे. उशिरा रात्री परत असे, त्यामुळे त्याला चांगल्या प्रकारे माहिती होती की मेट्रो स्टेशन बाहेर ज्या मुली उभ्या असतात त्या कॉल गर्ल असतात. तो पाहत असे की मोठ्या शहरात जे लोक एकटे राहतात, नोकरी करणारे असोत किंवा व्यावसायिक असोत, ते अनेकदा या मुलींना पैसे देऊन आपल्यासोबत नेतात. दिनकरचेही अनेक वेळा मन होत असे की कोणा कॉल गर्लची सेवा घ्यावी, पण त्यात धीर नव्हता. पण हळूहळू त्याला समजले की येथे हे सर्व खूप सामान्य गोष्ट आहे आणि कोणी कोणाला काहीच म्हणत नाही. जवळपास 6 महिन्यापूर्वी दिनकरने प्रथमच हिंमत करून एक कॉल गर्ल आपल्या खोलीवर बोलावली होती. मुलगी सहजपणे त्याच्या बरोबर गेलीही आणि कोणत्याही गडबडीशिवाय परत आली. या एका अनुभवाने दिनकरची हिचक तोडली. आता त्याला वाटू लागले होते की हे सर्व काम येथे सामान्य आहे. 2 मेला जेव्हा त्याला पगार मिळाला तेव्हा त्याने योजना आखली की आज रात्री हेच करायचे आहे. रात्री सुमारे 2 वाजता तो सिकंदरपूर मेट्रो स्टेशन बाहेर पोहोचला. तेथे काही कॉल गर्ल्सची बोलणी केली आणि एकतर दर खूप जास्त होते किंवा कोणी त्याला आवडली नाही. तेवढ्यात एक मुलगी स्वतः त्याच्याकडे आली. ही तीच रेखा होती जिला दिनकर यापूर्वी अनेकदा स्टेशनवर पाहत होता. तिला पाहताच दिनकरला वाटले की बात बनेल. त्याने रेखाशी बोलणी केली आणि ठरवले की सेवा त्याच्याच खोलीत होईल. शेवटी रेखा दिनकरच्या मोटरसायकलवर बसून त्याच्या भाड्याच्या खोलीपर्यंत पोहोचली. दिनकर आधीच दारूची बाटली घेऊन आला होता. खोलीत पोहोचल्यावर दोघांनी मिळून दारू पिली आणि मग रात्री उशिरापर्यंत नाच केला. वातावरण पूर्णपणे मोकळे झाले. पण जसाच दोघं पलंगाकडे वळाले, दिनकरने एका वेगळ्याच प्रकारची मागणी केली. रेखाने सुरुवातीला या मागणीला नकार दिला, पण दिनकर आता होशात नव्हता. त्याला फक्त आपले मन पूर्ण करायचे होते. त्याने रेखाला पटवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला आणि शेवटी जेव्हा त्याने अतिरिक्त पैसे देण्याची हमी दिली तेव्हा रेखाने त्याची गोष्ट मान्य केली. यानंतर दोघांनी बराच वेळ एकत्र घालवला. जेव्हा सर्व संपले तेव्हा रेखा दिनकरपेक्षा आधी उठून आपले कपडे घालू लागली आणि मग आपले पूर्ण पैसे मागितले. जेव्हा सर्व झाले तेव्हा दिनकरचा उत्साहही उतरला होता. आता त्याला पुन्हा पैशाची किंमत आणि पकडले जाण्याची भीती सतावू लागली. त्याने खिशातून काढून 3000 रुपये रेखाला दिले, पण रेखाने आपली गोष्ट स्पष्ट केली. अतिरिक्त कामासाठी अतिरिक्त पैसे लागतील, म्हणून तिने आणखी पैसे मागितले. दिनकरने टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला, पण रेखा हट्टावर अडली. तिला रागही येत होता आणि भीतीही वाटत होती की कुठेही गोष्ट जास्त वाढू नये. थोडे वाद झाले. मग रेखाने विचार केला, चला 2000 नाही तर 1000च सही, पण काहीतरी मिळेल. पण दिनकर आता 1 रुपयाही देण्याच्या मूडमध्ये नव्हता. दोघांमध्ये भांडण वाढू लागले. जेव्हा रेखा म्हणाली की ती शेजाऱ्यांना बोलवेल तेव्हा दिनकर घाबरला. वर तो नशेत होता. रेखाची धमकी ऐकून तो तावात आला. मग रागावून त्याने रेखाचा गळा पकडला आणि म्हणाला, आता गोंधळ करून दाखव. रेखाला ना आपल्या इज्जतीची काळजी होती ना कायद्याची भीती. जेव्हा तिने जोरात ओरडायचे तोंड उघडले तेव्हा दिनकरने तिचा गळा आणखी कसला आणि सोबतच तिचं नाकही दाबलं. रेखाही नशेत होती, म्हणून जास्त वेळ श्वास रोखू शकली नाही आणि स्वतःला दिनकरच्या पकडीतून सोडवू शकली नाही. काही क्षणातच ती झाडातून तुटलेल्या फांदीप्रमाणे जमिनीवर कोसळून पडली. तिकडे दिनकरही थकून पलंगावर पडला होता. त्याला वाटले की बहुतेक रेखा नाटक करत आहे. पण जेव्हा बराच वेळ ती हलली नाही तेव्हा दिनकर घाबरला. तो उठला, कपडे घातले आणि तिची नाडी पाहिली. तेव्हा समजले की ती मरण पावली आहे. त्याचे होश उडाले. दिनकरने ताबडतोब आपला मित्र विजयला फोन केला आणि त्याला सर्व काही सांगितले. दोघांनी मिळून ओळख लपवण्यासाठी रेखाच्या शरीरावर बनवलेले टॅटू चाकूने खरवडून काढले. शव सुटकेसमध्ये भरण्याचा प्रयत्न केला, पण शव व्यवस्थित आत बसत नव्हते. चेन बंद होत नव्हती, म्हणून त्यांनी शिवणकाम करून सुटकेसचे तोंड शिवून टाकले आणि सुटकेस एका कोपऱ्यात लपवून ठेवली. सकाळी दोघे स्वतःच्या कामावर गेले, जणू काही झालेच नाही. मग संध्याकाळी परत आले. अंधार पडताच सुटकेसचा मोटरसायकलवर ठेवून फरीदाबाद रोडवर एका सुनसान जागेत नादर शाळेजवळ फेकून आले. काम निपटल्यानंतर दोघांनी चैनची श्वास घेतली आणि जोरदार दारू पिली. पण देवाला काही वेगळेच मंजूर होते. पुढच्याच दिवशी पोलिसांनी दोघांना अटक केली. दिनकरचा राग, नशा आणि क्षणिक उत्तेजनाने एका मुलीचा जीव घेतला आणि स्वतःचे आयुष्य तुरुंगात ढकलले. दारू आणि रागाच्या मिश्रणाने 2 आयुष्य उद्ध्वस्त केली. एकाचा मृत्यू आणि एकाचा आजन्म कारावास ही गोष्ट आधी ठरली होती. जर त्यावर टिकून राहिले असते तर कदाचित हे सर्व घडले नसते. ग्राहक असो वा काम करणारा असो, व्यवहारात जो कायदा किंवा समाजाच्या नियमापलीकडे जातो त्यात धोकेच धोके आहेत.
ओळख मिटवण्याचे लाख प्रयत्न केले गेले, पण पोलिसांच्या मेहनतीने आणि तंत्रज्ञानाने खुनी पकडले गेले. गुन्ह्याला कोणते भविष्य नसते. गुन्ह्याच्या मार्गावर चालणारा कधीही चैनची झोप घेऊ शकत नाही. म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्या आणि रागात आणि नशेत कधीही कोणताही पाऊल उचलू नका. आमचं उद्दिष्ट हेच आहे की लोक या घटनांपासून शिक्षण घेतील आणि चुकीच्या मार्गावर चालणे टाळतील. ही कथा एक महत्त्वाची चेतावणी आहे, जी आपल्याला सांगते की जीवनात योग्य निर्णय घेणे किती आवश्यक आहे. आपण सर्वांनी मिळून एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल. अशाच सत्य घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशासह पुन्हा भेटूयात. तोपर्यंत सुरक्षित राहा, सावधान राहा. धन्यवाद.